160 64 64 आता हा कुठला टोल फ्री नंबर नाहीये ना हेल्पलाईनचा नंबर आहे किंवा या नंबरला फोन लावून कुठली हेल्प मिळण्याची शक्यता कमी झालीच तर अडचण होण्याची शक्यता जास्त आहे किंवा असं होत असेल तर कदाचित वेगळ्याच कारणासाठी हेल्प घ्यावी लागू शकते। हा नंबर त्यामुळे टोल फ्री नंबर नाहीये, हा जागांचा नंबर आहे। आता हा कोणत्या जागेचा नंबर आहे, प्लॉट कोणता आहे, सर्वे नंबर काय असं सुद्धा तुम्ही म्हणाल तर तोही नाही आहे, ह्या वेगळ्याच जागा आहेत। आता मी फार कोड्यात न बोलता सिंपल सांगतो तुम्हाला, भाजपच्या गोटातून महायुतीसाठीच्या जागा वाटपाचा हा फॉर्म्युला आहे। बातमी आहे जी पेरण्यात आलेली असेल किंवा सोडून देण्यात आलेली असेल आणि जे सगळ्या पक्षांकडून करण्यात येतं, आपल्या शेजारच्या पक्षांकडून आघाडीतल्या घटक पक्षांकडून त्याला प्रतिसाद कसा येतोय ते समजून घेण्यासाठी भाजपकडून ही बातमी पसरली गेली असेल आणि त्यामुळे मीडियाने या बातम्या चालवल्या आणि अपेक्षा असं व्यक्त होतंय की 160 64 64 हा महायुतीचा आकडा आहे आणि या आकड्यावरनं व्हायची तशी चर्चा सुरू झालेली आहे। नमस्कार, मी प्रसन्न जोशी, आपण पाहताय पुढारी न्यूजच्या YouTube चॅनलवरती आपला कार्यक्रम चर्चा तर होणारच आणि का होणार नाही। केवळ अदमास घेण्यासाठी सुद्धा जेव्हा जागा दाखवल्या जातात त्या इतक्या कमी असतील तर लोकांचा पापड का मोडू नये? का शिवसेनेच्या शिंदेंना किंवा दादांना वाटू नये की हे काय चाललंय? आता हा खेळ काय असतो, हा माइंड गेम काय असतो, हे प्रेशर कसं कॅल्क्युलेट केलं जातं, कसं आणलं जातं, हे सगळ्यांना माहिती आहे, सगळेजण ते करत असतात। प्रत्येक जण हळूच एक थोडासा ताण बनवत असतो। मग अजित पवार एकदम मध्येच भेटीगाठीच घेणार नाहीत, अमित शहा मुंबईत आलेले असताना कोणाला भेटायला जाणार नाहीत, एकदम शेवटी एअरपोर्टवरती भेटतील। शिंदेंकडनं सुद्धा सर्वेचे आकडे जाहीर केले जातील किंवा 2024च्या लोकसभा इलेक्शनच्या वेळी भाजपच्या सर्वेमुळे आमचं कसं नुकसान झालं, आम्हाला चांगले उमेदवार कसे देता आले नाहीत, याबद्दल मग कोणीतरी नेते हळूहळू बोलतील। त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या आघाडी किंवा युतीमध्ये प्रेशर टॅक्टिक करत असतो। महाविकास आघाडीमध्ये नाही का होत, काँग्रेसचे सर्वे चालू आहेत। उद्धव ठाकरे म्हणतात मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा, एनसीपी आणि काँग्रेस म्हणतात की असं काही चालत नाही, ज्यांच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री, तुम्हाला सुद्धा मी मुख्यमंत्री पद दिलं होतं। त्यामुळे प्रत्येक जण इकडे आपापल्या जरा ज्याला म्हणतात पुलिंग द स्ट्रिंग्स, जरा तंबू बळकट करून बघण्याचा सगळे प्रयत्न करतायत आणि असाच प्रयत्न केलेला आहे भाजपनं किंवा भाजपच्या गोटातून किंवा भाजप समर्थकांकडून हा फॉर्म्युला समोर आणून। आता हा फॉर्म्युला काय आहे? हा फॉर्म्युला 160 64 64, 160 जागा भाजपला, 64 अजितदादा, 64 शिवसेनेला। आणि यावरनं अर्थातच हा आकडा अमान्य आहे, हा कोणी मान्य केलेलाच नाही आणि मुळात तो अधिकृत नसल्यामुळे उडवूनही लावलेला आहे। पण जेव्हा अशी आकडेवारी समोर येते ना, त्यावेळी अफवांमध्ये सुद्धा एक सूक्ष्म सत्याचा अंश असतो असं म्हणतात। त्या दृष्टीने भाजप या दिशेने विचार करताय का? म्हणजे 164 भाजप जर का क्लेम करत असेल तर त्यांना जाऊन कदाचित 130 किंवा त्याच्या आसपास जागा प्रत्यक्षात मिळू शकतील। शिंदेंना जेव्हा 64 सांगतो तेव्हा जाऊन ते कदाचित 70-80 ला थांबतील, असं काही गणित असू शकतं का? अजित पवारांना 64 सांगितल्यानंतर कदाचित त्यांच्यासाठी तो आकडा जास्त असेल किंवा त्याच्या आसपासच्या जागा दिल्या जातील, असं काही गणित असू शकतं का? आणि अशा प्रकारे एक प्रकारे अजित पवारांना, कारण अजित पवारांना 64 तरी दिल्या जातील का अशी सुद्धा, म्हणजे आज या व्हिडिओसाठी थोडीशी तयारी करत असताना मी काही जणांशी बोललो, त्यांचं तर म्हणणं आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एवढ्या तरी जागा भाजप सोडेल का, पण एवढ्या तरी सोडाव्या लागतील, नाहीतर म्हणजे अजित पवारांसमोर पर्याय उरणार नाही, म्हणजे अवघड होऊन बसेल, कारण त्याचीच आकडेवारी आपण आता बघणार आहोत। पहिल्यांदा आपण स्ट्राईक रेट बद्दल बोलूया। 2024च्या लोकसभा निवडणुका ज्या आता पार पडल्या त्याच्यात भाजपनं 28 जागा लढवल्या, 9 जिंकल्या, शिंदेंच्या शिवसेनेनं 15 लढवल्या, 7 जिंकल्या, राष्ट्रवादींच्या दादांच्या राष्ट्रवादीनं 4 लढवल्या, 1 जिंकली। आता 4-1 हा काही परफॉर्मन्सचा इंडिकेटरच असू शकत नाही, त्यामुळे त्याच्यातलं किती प्रमाण टक्केवारीच्या भाषेत बोलता येणार नाही, पण शिंदेंच्या शिवसेनेने 15 पैकी 7 म्हणजे साधारणपणे स्ट्राईक रेट हा 50-60% 50-60% आसपास आहेत, 50% आसपास असं म्हणता येईल। भाजपने 28ला 9 जागा म्हणजे स्ट्राईक रेट खूपच कमी आहे, हा 50% सुद्धा खालचा आहे। इथे शिंदेंचं पारडं जड आहे लोकसभेच्या बाबतीत बोलत असताना, पण विधानसभेची गणितं लोकसभेसारखी नसतात। विधानसभेतून लीड मिळालं याचा अर्थ विधानसभेच्या त्या मतदारसंघात तो उमेदवार निवडून येईल असं गणित नसतं। तसं असतं तर बारामतीला सुप्रिया सुळेंचा विषय वेगळा दिसला असता, सुनेत्रा पवारांचा विषय वेगळा दिसला असता लोकसभेच्या निकालाचा, त्यामुळे तसं नसतं। मग आपण आता येऊया विधानसभेला। 2019 भाजपने लढवल्या 164 जागा, जिंकून आल्या 105, शिवसेने म्हणजे एकीकृत शिवसेना 124 जागा लढवल्या, जिंकून आल्या 56, राष्ट्रवादी काँग्रेस 121 लढवल्या, 54 आल्या।
आता ही आकडेवारी जशीच्या तशी स्वीकारता येत नाही. भाजपची त्यातल्या त्यात स्वीकारता येते, कारण भाजप आहे तसाच आहे. त्यामुळे 164चा आकडा इथे बदललेला नाहीये, जो मगाशी आपण म्हणालो ना 164 किंवा 160 आणि 64 असा जो आपण आकडा बघितला होता, तर भाजपचा फार आकडा बदलत नाहीये. आता शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या बाबतीत बोलायचं झालं तर पहिल्यांदा शिवसेना, शिंदेची शिवसेना आणि दादांची राष्ट्रवादी म्हणू शकते की इथे स्ट्राईक रेट वगैरेची काही भानगड नाही. आमचा मूळ पक्ष हे भाजप मान्य करतोय का? मान्य करतोय. मूळ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची मान्य करतोय का? मान्य करतोय. मूळ शिवसेना शिंदेची मान्य करतोय का? मान्य करतोय. मग मूळ शिवसेनेला जी रजिस्टर्ड आहे, धनुष्यबाणावरची आहे, तिला 2019ला किती जागा मिळाल्या? 56. मूळ राष्ट्रवादी काँग्रेस ज्यांचं चिन्ह होतं आणि आहे घड्याळ, त्यांना 2019ला किती जागा मिळाल्या? 54. किती पैकी मिळाल्या? तर प्रत्येकी शिवसेना 124 आणि राष्ट्रवादी 121. त्यामुळे त्या प्रमाणात आता यांची 164, 124, 121 अशी तर बेरीज होऊ शकत नाही, कॉमन सेन्स आहे. मग त्या तुलनेमध्ये आकडा कसा असू शकतो आणि याबाबतीत भाजप किती जागा स्वतःच्या कमी करणार असा स्टान्स शिवसेना आणि राष्ट्रवादी घेऊ शकतात. या बाबतीत म्हणू शकतात, म्हणजे अजित पवार सुद्धा म्हणू शकतात की आमचा परफॉर्मन्स राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून, मग आम्हाला याचा विचार नाही करायचा की आता शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे, या आमदारांपैकी त्यांचे किती आमदार आहेत, आमचे किती आमदार आहेत. हे आमच्या पक्षाचे आमदार आहेत. आणि टेक्निकली स्पीकिंग जी केस आजही सुप्रीम कोर्टात चालू आहे आमदार डिस्क्वालिफिकेशनची, याचा अर्थच असा की कोणते आमदार हे शिवसेनेचे ठाकरेंकडे असो नाहीतर राष्ट्रवादीचे शरद पवारांकडे असो, ते आमचे आहेत असा या दोन्ही पक्षांचा त्या त्या पक्षासाठीच्या आमदारांकरता दावा आहे. आणि हे एकदा मान्य केलं तर आमचा परफॉर्मन्स हा 2019च्या विधानसभेचा पूर्ण आकडा आहे. तो प्रपोर्शनमध्ये बघायचा नाही. म्हणजे आता शरद पवारांकडे किती गेलेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे किती गेलेत, संबंध नाही, आमच्या पूर्ण जागा असं ते म्हणू शकतात. अर्थात असं होत नाही. म्हणजे मी माझंच विधान खोडून काढतोय, असं होत नाही. तुम्हाला प्रॅक्टिकली बघावं लागतं. त्यामुळे दोन कारणं इकडे बघितली जातील. एक, 124 शिवसेनेला जागा होत्या तेव्हा शिवसेना एकत्र होती, राष्ट्रवादीला 121 जागा होत्या तेव्हा राष्ट्रवादी एकत्र होती. मग आताचं परफॉर्मन्स तुमचा बघावा लागेल. सगळ्यात बेसिक बघावं लागेल ते म्हणजे आत्ता तुमच्याकडचे किती आमदार आहेत, तुमच्याकडे किती राहिलेले आहेत आणि तुमच्याबद्दलचं वातावरण कसं आहे. म्हणजे उद्या समजा भाजप आणि शिवसेना आजही जशीच्या तशी असती, धरून जाऊया, काही युती फुटली वगैरे काही नाही आहे, तरी आजची परिस्थिती आपण बघितली असती तर कदाचित शिवसेनेने, म्हणजे लक्षात घ्या, महायुती नाही, नुसती युती भाजप आणि शिवसेना, तरी उद्धव ठाकरे यांनी जास्तीच्या जागा मागितल्या असत्या. 124 वर शिवसेना 100% थांबली नसती. त्याचं कारण भाजपची पिछेहाट आम्हाला बघायला मिळालेली आहे. महाराष्ट्रात सुद्धा राष्ट्राच्या पातळीला आम्हाला जागा वाढवून द्या, त्यामुळे शिवसेनेने त्या वाढवून घेतल्याच असत्या. एक्झॅक्टली या कारणासाठी, आता हे पुढचं थोडंसं समजून घ्यावं लागेल, एक्झॅक्टली या कारणासाठी जरी 124 जागा शिंदेसाठी कदाचित जाणार नाहीत, तरी सुद्धा आम्हाला आमच्या ॲव्हरेजपेक्षा जास्त वाढवून द्या. म्हणजे साधारण हा आकडा शिंदेच्या बाबतीतला पोहोचतो सुमारे 80 जागा, सुमारे 80 जागांच्या आसपास. आणि राष्ट्रवादीच्या बाबतीत, अजित पवारांच्या बाबतीत मात्र थोडी अवघड स्थिती आहे. एकतर पक्ष, दोन वेगळे पक्ष आहेत. शरद पवारांचा वरचष्मा बघायला मिळालेला आहे. लोकसभेमधला परफॉर्मन्स शिंदेच्या तुलनेमध्ये कमी आहे. इतकंच काय, दोन्ही शिवसेना आणि भाजपला राष्ट्रवादी नकोशी झाली की काय अशी चिन्ह आहेत. आणि यामुळे अजित पवारांना जरा नमतं घ्यावं लागू शकतं. आणि तिथे मात्र जो आकडा 64चा दिला गेलेला आहे, बहुधा त्याच्याच आसपास जागा त्यांना मिळतील असं दिसतंय. आता हा अजित पवारांना फार मोठा धक्का असू शकतो. त्याचं कारण 121 कुठे आणि 64च्या आसपास जागा किती, आणि त्या वाढल्या तर जास्तीत जास्त भाजपच्या कमी होऊन जर का त्या शेवटी मिळणार अजित पवारांना. अजित पवारांचा आकडा सुद्धा पुन्हा 70-75च्या आतभार असेल. तो फार मोठा होऊ शकत नाही, कारण तसं दिसत नाहीये कागदावर. हे मी जरा धाडसी विधान करतोय, पण हे सिरियसली यासाठी घ्यायचं नाही, कारण मुळातच नंबर्स जे पेरण्यात आलेले आहेत त्याच्यावरची चर्चा करतोय. कारण ही चर्चा यासाठी सूर काय चाललाय, इक्वेशन काय चाललेले आहेत, हवा कोणत्या दिशेने चाललेली आहे, का असे याकडे सांगण्यात येतात याचा अंदाज येण्यासाठी. त्यामुळे अजित पवारांसाठी सगळ्यात मोठं आव्हान यावेळच्या विधानसभेच्या बाबतीत असणार आहे ते म्हणजे 3 आकडी सीट आम्हाला लढवण्यासाठी मिळणार का, ज्याची शक्यता खूप कमी आहे. जवळपास हा आकडा सुमारे, मी सांगतोय परत एकदा, सुमारे आपण धरून चालूया, जवळपास 10 ते 15-20 जागांचा याच्यात फरक पडू शकतो. भाजप 130-40 पर्यंत जाऊ शकतो. भाजपलाही 160 पर्यंत राहता येईल की नाही मला माहीत नाही.
आणि त्या तुलनेमध्ये शिंदेंना मात्र जास्तीचा वाटा द्यावा लागेल, अजित पवारांना सगळ्यात कमीचा वाटा असेल. पण अजित पवार ॲट एनी कॉस्ट 3 आकडी जागा यावेळी लढवतील असं वाटत नाही आत्ता तरी, या अॅरिथमेटिकवरनं जी आपल्याला आकडेवारी सहज उपलब्ध आहे. आणि म्हणूनच 64च्या वर काय थोडंफार जाता येईल तितकंच हे बहुधा दाखवण्याचा प्रयत्न असेल. आता या बाबतीत अजित पवारांनी कोणती प्रतिक्रिया दिलेली नाहीये, पण त्यांची नाराजी कायम आहे. अजित पवारांना असंच कॉर्नर करत राहिल्यास अजित पवारांचं राजकारण काय असेल हा माझ्यासाठी एक वेगळा विषय आहे. त्याचे माझे काही अंदाज सुद्धा आहे जे मी मांडणार आहे एक वेगळा व्हिडिओ करून की काय होऊ शकतं, पण ते नंतरसाठी ठेवूयात. आता मात्र चित्र असं आहे की 160 64 64 नावाचा हेल्पलाईन टोल फ्री नंबर नसून 160 64 64 हा समस्येला आणखी चिथावणी देणारा तर नंबर ठरणार नाही ना, हे बघावं लागेल. तुम्हाला काय वाटतं यूट्यूबमध्ये या आपल्या व्हिडिओच्या खालच्या कमेंट्समध्ये तुमच्या कमेंट्स येऊ द्या, अंदाज सांगा तुमचा, माझं कुठे चुकलंय किंवा आणखी काय आकडा कुठे पुढे मागे होऊ शकतो. म्हणजे माझे बेसिक तर मी तुम्हाला सांगितलेले आहेत. 80च्या आसपास एकनाथ शिंदेजी, त्यांची शिवसेना, 60-70च्या आसपास किंवा कमी अजित पवार, फार त्याच्या पुढे जाऊ शकणार नाहीत. आणि भाजपला सुद्धा काही प्रमाणात जागांचा तोटा लढवण्याच्या बाबतीतला सहन करावा लागेल असं माझ्या बोलण्याचा समरी आहे. तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा. आणि आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशनसाठी बेल दाबा. आणि आमचा एक्स, फेसबुक, इंस्टाग्राम आम्हाला फॉलो करा. मी सुद्धा एक्स आणि एक्सवर आहे, इंस्टाग्रामवर आहे, फेसबुकवर आहे, त्याच्यावर मला फॉलो करू शकता. संपर्कात राहूया आणि पाहत राहा पुढारी न्यूज, कारण पुढारी न्यूज म्हणजे आवाज जनतेचा.